काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा दुसरा भाग. सगळी मिळून जेमतेम 10,000 लोकसंख्या असलेल्या मुंबई बेटातून ईस्ट इंडिया कंपनीला नफा मिळवून द्यायचा तर व्यापार वाढला पाहिजे. त्यासाठी लोकसंख्या वाढली पाहिजे आणि ती वाढवायची तर जास्तीत जास्त लोकांना मुंबईकडे आकर्षित करून घेणारी लवचिक धोरणं आखली पाहिजेत याची जाणीव ऑन्जिएला होती. सन 1672 मध्ये ऑन्जिएने ऑन्जिएचा करार म्हणजेच ऑन्जिएस कन्व्हेन्शन जाहीर करून सर्व प्रकारचा व्यापार करू इच्छिणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी मुंबईची कवाडं मोकळी केली. देशभरातल्या व्यापाऱ्यांना आणि कसबी कारागिरांना मुंबईत येण्यासाठी उत्तेजन द्यायला सुरुवात केली. व्यापाऱ्यांना सवलती देऊ केल्या. व्यापारासाठी पोषक वातावरण निर्माण केलं. मुंबईत येऊ इच्छिणाऱ्यांच्या जान आणि मालाच्या सुरक्षिततेची हमी दिली. जहाजांसाठी धक्का बांधला. टांगसाळीची स्थापना केली. पोलीस व्यवस्थेची आणि न्यायदानाची सुरुवात केली. राज्य कायद्याचं राहील असा संदेश दिला. आज मुंबईत आपण ज्या सर्व व्यवस्था किंवा सिस्टीम्स अनुभवतो ना, त्यातल्या बहुतेक सर्व गोष्टींचा पाया हा जेराल्ड ऑन्जिएनं घातलेला आहे. कोणत्याही देशाच्या, शहराच्या आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी ज्या मूलभूत सोयी सुविधांची आणि कायदे कानून यांची आवश्यकता असते, त्या सर्व गोष्टींची पायाभरणी मुंबईत केल्याचं श्रेय जेराल्ड ऑन्जिएचंच. तो पाया इतका खोल आणि भक्कम की कालानुरूप त्यात बदल होत गेले असले तरी त्याचं फ्रेमवर्क मात्र तेच राहिलेलं आहे. त्याचबरोबर त्याने अवलंबलेलं त्याचं सर्वात महत्वाचं धोरण होतं सहिष्णुतेचं. मुंबईत कायमसाठी येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला ऑन्जिएनं त्याच्या जाती धर्माच्या परंपरा पाळण्याची मुभा दिली. शासन किंवा इतर कुणीही त्यात ढवळाढवळ करणार नाही याची हमी दिली. जाती धर्माचा भयंकर पगडा असलेल्या त्या काळात मुंबईचं हे वेगळेपण देशभरातल्या उद्यमी आणि धडपड्या लोकांना आकर्षक वाटलं नसतं तरच नवल. आजही मुंबई याच धोरणावर चालत असल्यानं देशातलं इतर कोणतंही शहर प्रयत्न करूनही मुंबईची बरोबरी करू शकलेलं नाहीये. ऑन्जिएनं राबवलेल्या धोरणांचा परिणाम म्हणून 1661 सालात अवघी 10,000 असलेली मुंबईची लोकसंख्या त्याच्या काळात म्हणजेच 1669 ते 1677 दरम्यानच्या अवघ्या 8 वर्षात 60,000 पोचली. वाढलेल्या लोकसंख्येमुळे व्यापारात वाढ झाली. कंपनीचा नफा वधारू लागला. हे खरं असलं तरी त्यामुळे काही प्रश्नही निर्माण झालेच. पहिला प्रश्न म्हणजे एवढ्या लोकांना बेटावर राहण्याजोगी जागा कशी काय उपलब्ध करून द्यावी, आणि दुसरा म्हणजे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवावा हा. सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला मुंबईच्या बेटांवर राहण्यायोग्य जागा नव्हती हे आपण आधी पाहिलंच आहे. हीच बाब अन्नधान्याच्या बाबतीतही होती. मुंबईच्या 7ही बेटांवर थोडीफार भात शेती होत असे. मासेही भरपूर मिळत. पण नुसताच भात आणि मासे यांच्यासोबत डाळ, मिरची, मसाले हे जिन्नस तर लागतातच. ते कसे आणि कुठून आणायचे हा प्रश्न ऑन्जिएला पडला. पोर्तुगीज काळात बेटावरची लोकसंख्या अत्यंत मर्यादित असल्यानं त्यांच्यासमोर हा प्रश्न कधी उद्भवला नव्हता. शिवाय काही कमी पडत असल्यास ते शेजारच्या साष्टीतून मागवणंही सोपं होतं.
हा सर्व इलाका होता तो पोर्तुगीजांच्याच अधिपत्याखाली, त्यामुळे काहीच अडचण येत नसे. पण ऑंजियेच्या काळात मात्र परिस्थिती बदललेली होती. मुंबई ब्रिटिशांची झालेली असली तरी वांद्र्यापासून पुढचा सारा प्रदेश पोर्तुगीजांचाच होता. त्या अर्थानं तो परदेश होता. मुंबईतल्या लोकांना खाण्यासाठी पुरेसे जिन्नस साष्टीतून मागवावे तर पोर्तुगीज त्यावर जबर कर आकारत. त्यामुळे किमतीत वाढ होत असे. त्याशिवाय सिद्धी, मोगल आणि मराठे हे ब्रिटिशांचे शत्रू अन्नधान्य घेऊन येणारी जहाजं लुटण्याची शक्यता असेच. त्यामुळे रसद घेऊन जहाजं सुखरूप मुंबईला पोहोचणं ही दुर्मिळ घटना होती. या दोन्ही प्रश्नांना उत्तर मात्र एकच होतं, आणि ते म्हणजे मुंबईत जागा उपलब्ध करणं. मुंबईच्या 5ही बेटांवर असलेल्या लहान मोठ्या उंचीच्या टेकड्या फोडून त्यातून निघालेल्या दगडमातीनं मधल्या सखल जागेत भरणी केली तर मुंबईची बेटं एकमेकांना जोडून घेता येऊ शकतात आणि त्यामुळे मुंबईत भरपूर जागा निर्माण करता येणं शक्य आहे. त्यामुळेच राहण्यायोग्य आणि शेतीयोग्य जमीनही उपलब्ध होऊ शकणार आहे. आणि तसं झालं तर भविष्यात आणखी उग्र होऊ शकणारा जागेचा प्रश्न मिटून मुंबईच्या वाढीला वाटही मिळू शकणार आहे, असा रास्त विचार ऑंजियेनं केला. मुंबईची बेटं जोडून एकसंध जमीन तयार करण्याची कल्पना सुचलेला आणि सन 1672 मध्येच ती योजना मांडून त्या दिशेनं कृती करणारा जेरॉल्ड ऑंजिये हा पहिलाच ब्रिटिश. वरळीच्या बांधाचा आणि आजच्या मुंबई शहराचा जन्म या कल्पनेतूनच झाला असल्यानं ऑंजियेविषयी माहिती घेणं महत्वाचं ठरतं. ऑंजियेनं त्याला सुचलेली कल्पना आणि त्या कल्पनेला मंजुरी मिळाल्यास जवळपास शेकडो एकराची लागवडी योग्य जमीन उपलब्ध होऊ शकते, असा अहवाल ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्लंडमधल्या मुख्यालयाला पाठवला. पण कंपनी होती पक्की व्यापारी. तिला वसाहतींकडून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवायचा होता. मुंबईत भरणी केल्यास राहण्यासाठी आणि लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होईल हे मान्य असलं तरी त्यासाठी खर्च करायची मात्र कंपनीची तयारी नव्हती. शिवाय समुद्राला घातलेला बांध टिकेलच ह्याचीही शाश्वती नव्हती. कंपनीचा इथल्या अधिकाऱ्यांवर फार विश्वासही नव्हता. आपले अधिकारी पैशांची विनाकारण उधळपट्टी करतायत असं मत असलेली कंपनी ऑंजियेंच्या योजनांना मात्र बासनात गुंडाळून ठेवते. काय ऐकली कधी तुम्ही ही कथा 7 बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता, इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत, संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.